तुम्हाला हॉटेलसारखी अंडा करी खायची आहे ना, चला मग मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवते की सेम हॉटेलमध्ये भेटणारी ही अंडा करी घरच्या घरी कसे बनवू शकतो. मसालेदार, झणझणीत आणि अगदी हॉटेलसारखी लागणारी ही चविष्ट अंडा करी कांदा, टोमॅटो आणि खास मसाल्यांची परफेक्ट ग्रेव्ही यामुळे हे जे करी आहे ना, खूपच स्वादिष्ट लागते. गरम गरम भाकरी किंवा भातासोबत खायला एकदम मस्त. एकदा ही रेसिपी माझ्या पद्धतीने ट्राय करा, पुन्हा पुन्हा बनवाल. तर मंडळी, काय करायचं आहे, पहिल्यांदा सर्वात अगोदर इथे 6 अंडी घेतलेली आहेत आणि उकडायला ठेवलेली आहेत. अंड्याची करी बनवण्यासाठी एक वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे भाजलेलं सुकं खोबरं आणि सुक्या खोबऱ्याचा कलर पाहू शकता तुम्ही. एकदम असा डार्क भाजून घेतलेला आहे बरं का. आणि सेम त्याच पद्धतीने कांदासुद्धा डार्कच भाजून घेतलेला आहे. यानंतर टाकायचं आहे आलं, त्याचबरोबर खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या आणि आता यामध्ये जाणार आहे पुदिना, त्याचबरोबर कोथिंबीर आणि एक मीडियम साईजचं टोमॅटोसुद्धा टाकायचं आहे. आणि हे जे वाटण आहे ना, ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर आता आहे ना, एकदम परफेक्ट असं जे वाटण आहे ना, त्या अंडा करी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. खरी चव तर ह्या वाटणामुळेच येते. आणि वाटण पाहू शकता तुम्ही आणि वाटणाचा कलरसुद्धा बघा. एकदम काळ्या वाटणातली जी भाजी बनते ना, सेम त्याच पद्धतीचं हे जे वाटण आहे ना, ते तयार झालेलं आहे. आता देऊया फोडणी. फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 4 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आत्ता बनवलेलं वाटण टाकायचं आहे आणि वाटण जे आहे ना, ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण 2 ते 3 मिनिट परतलं गेलेलं आहे. आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यातलं थोडंफार पाणी जे आहे ना, ते यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत एकदा हे जे वाटण आहे ना, ते तेल सुटेपर्यंत आहे ना, शिजवून घेणार आहे, परतून घेणार आहे. आता काळ्या वाटणामधील ही जी अंडा करी आहे ना, ती बनवायची होती. यासाठी खूप डार्क असं खोबरं आणि कांदा जो आहे ना, तो मी भाजून घेतलेला आहे. आणि पाहू शकता वाटण मात्र आहे ना, छान परतलं गेलेलं आहे. साईडनं तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर आता यामध्ये टाकायचे आहेत मसाले. मसाल्यामध्ये आहे ना, घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे, 1 चम्मच काळा मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे. छान असं वाटण मात्र परतून घेतलेलं आहे. आता वाटण जे परतलेलं आहे ना, ते साईडला ठेवूया आणि यावरती ठेवायचं आहे पॅन. आता उकडलेली जी अंडी आहेत ना, ती मधोमध कापून घेतलेली आहेत आणि त्याला आपण फ्राय करून घेणार आहोत. यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. आता पॅनमध्ये आहे ना 1 ते 2 चमचा तेल टाकणार आहे आणि तेलामध्ये आत्ता जे आपण वाटणामध्ये जो मसाला परतून घेतलेला आहे, तो मसाला 1 चमचा टाकलेला आहे. पूर्ण असं तेलामध्ये मसाला जो आहे ना, तो पसरवला आहे आणि त्यामध्ये असं जे अंड्याचे काप आहेत ना, ते मी भाजून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे. याने जी अंडा करी आहे ना, ती खूपच स्पेशल बनते, चविष्ट बनते, अप्रतिम बनते. तर आहे ना, तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा आणि खरंच खूप चविष्ट लागते जर का तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर. तर अंडी जी आहेत ना, ती दोन्ही बाजूने छान असं तेलामध्ये फ्राय करून घेते. यानंतर ही जी फ्राय केलेली अंडी आहेत ना, ते आपण मसाल्यामध्ये म्हणजेच वाटणामध्ये टाकणार आहोत. अंडी जी आहेत ना, ती छान अशी परतली गेलेली आहे. तर आता तयार वाटणामध्ये म्हणजेच परतलेल्या वाटणामध्ये आपण ही अंडी जी आहेत ना, ती टाकून देऊया. थोडंफार मिक्ससुद्धा करायचं आहे आणि जेवढा तुम्हाला आता रस्सा हवा असेल ना, तेवढं यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केल्याने ना, तर्रीसुद्धा खूप छान येते. तरी ते माझ्या आवश्यकतेनुसार रस्सा जो आहे ना, तो वाढवलेला आहे. आता हे गॅसची फ्लेम आहे ना, कमी करूया आणि असेच 2 ते 3 मिनिटभर ही जी रस्सा भाजी आहे ना, ती शिजवून घेऊया. त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये. आणि पाहू शकता किती मसालेदार, तर्रीदार काळ्या वाटणातील ही जी भाजी आहे ना, ती तयार झालेली आहे. सर्वात शेवटी यावरती टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, झणझणीत असं अंड्याचं कालवण आणि भाकरी कुस्करलेली, ज्वारीची असो या बाजरीची. काय कमालीचं कॉम्बिनेशन आहे खरंच.
ही जर अंडा कढी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर माझ्या पद्धतीने सेम बनवा आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा नक्कीच खुश करा. अगदी हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवा आणि एन्जॉय करा. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना, फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ही जी अंडा करीची रेसिपी आहे ना, ती नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.